RT ॲडमिशन 2026-27. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की RTसाठी फॉर्म कसा भरायचा. हा व्हिडिओ अपडेटेड व्हिडिओ आहे, परंतु RTमध्ये काही अपडेट आलेले आहे, त्यानंतर साईडवर सुद्धा चेंजेस झालेले आहेत, त्यानंतर आपण हा व्हिडिओ परत देतोय. तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल. साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण आपल्या पाल्याचे म्हणजे जोही विद्यार्थी आहे ज्याला ॲडमिशन घ्यायची आहे त्यांचा फॉर्म आपण भरणार आहे. ओके, तर ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन, कारण की जो पाल्य आहे आपला जर प्रथमतः रजिस्ट्रेशन करत असेल तर न्यू रजिस्ट्रेशन करा. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली ID पासवर्डनी लॉग इन करू शकता. तर आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करतोय, त्यामुळे न्यू रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार आणि त्यानंतर करणार आपण आपले रजिस्ट्रेशन. तर पालकांनी काळजीपूर्वक जे मी सांगतोय हे तुम्ही ऐका, कारण पहिल्या व्हिडिओमध्ये भरपूर पालकवर्गांनी जेही त्यांच्याकडून चुका झालेल्या आहे, चुका सांगितलेल्या आहे, मोबाईल नंबर चुकलेला आहे, नाव चुकलेलं आहे, जन्मतारीख चुकलेला आहे. आपण परत सांगतोय, इथे जिल्हा सिलेक्ट करा, लास्ट नेम विद्यार्थ्याचे सरनेम टाका, फर्स्ट नेम विद्यार्थ्याचे नाव टाका, विद्यार्थी म्हणजे तुमचा पाल्य, मिडल नेम विद्यार्थ्याच्या वडिलाचे नाव म्हणजे तुम्ही असू शकता जर पालक असाल तर, हँडिकॅप आहे किंवा नाही आहे ऑप्शन चूज करा, इथे जन्मतारीख चूज करा जेही तुमच्या पाल्याची जन्मतारीख असेल, हा कॅपचा इथे इन्सर्ट करा, इथे मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन इथे येऊन जाणार. तर यामध्ये जर तुम्ही कोणतं ऑप्शन चुकवत असाल तरी चालून जाईल, तुम्हाला एकदा डिलीट करण्याचं ऑप्शन आहे. परंतु जर तुमचा मोबाईल नंबर चुकला तर तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही आहे, कारण की तुम्हाला जो पासवर्ड आहे हा तुम्हाला येणारच नाही. त्यामुळे मोबाईल नंबर 4 वेळा चेक करा की मोबाईल नंबर बरोबर आहे किंवा नाही. त्याप्रकारे तुम्ही एकदा संपूर्ण माहिती चेक करा आणि त्यानंतर रजिस्टर करून आपला ID आणि पासवर्ड रेडी करा. बघू शकता जिल्हा सिलेक्ट करा, तुमचे नाव टाका, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम टाका, जन्म टाकल्यानंतर इथे वय दिलेलं आहे, त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा, इथे मोबाईल नंबर टाकायचा आणि रजिस्टरला क्लिक करायचं. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर इथे स्क्रीनवर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID येणार आणि जो मोबाईल नंबर तुम्ही इथे इन्सर्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर ID सुद्धा येणार आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला येणार. तुम्ही चेक करू शकता रजिस्टरला क्लिक केल्यानंतर. बघू शकता रजिस्टरला क्लिक केल्यानंतर ID जनरेट झालेला आहे आणि जो पासवर्ड आहे हा आपल्या मोबाईल नंबरवर आलेला आहे, जो मोबाईल नंबर आपण फॉर्ममध्ये म्हणजे रजिस्ट्रेशनमध्ये टाकलेला आहे. तर हा ID इथे इन्सर्ट करायचा आहे. पासवर्ड मोबाईलवर आलेला आहे, तो पासवर्ड इथे इन्सर्ट करायचा आहे. हा कॅप्चा इथे टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण प्रथमतः लॉग इन करून घेणार. बघू शकता ID टाकला आहे, पासवर्ड टाकला आहे, कॅप्चा टाकला आहे आणि आता आपण करणार आहे ते म्हणजे लॉग इन. लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला सांगण्यात येणार की तुम्हाला करावं लागते पासवर्ड चेंज. तर इथे जो पासवर्ड तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तो पासवर्ड इथे टाका. इथे न्यू पासवर्ड सेट करायचा आहे. तुम्ही इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे, या प्रकारे एक पासवर्ड सेट करा आणि पासवर्ड असा सेट करा की जो तुमच्या लक्षात राहणार. हा ID असेल तुमचा आता आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे हा पासवर्ड. तर नवीन पासवर्ड आणि ID याने आता करायचं आपल्याला परत लॉग इन. जुना पासवर्ड आता आपला कॅन्सल झालेला आहे कारण की आपण तो चेंज केलेला आहे. तर अशा प्रकारे पासवर्ड चेंज करून घ्या आणि इथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड चेंज झाले आहे या प्रकारचा एक नोटिफिकेशन येऊन जाणार की पासवर्ड सक्सेसफुली तुमचा चेंज झालेला आहे, किंवा काही अडचण असेल तर तुम्हाला तिथे सांगणार की एरर आलेला आहे. त्याप्रकारे तुम्ही तो पासवर्ड एकदा करेक्ट करा, म्हणजे व्यवस्थित टाका जो तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करून घ्या. बघा ओके पासवर्ड असल्यानंतर पासवर्ड चेंज सक्सेसफुली अशा प्रकारे लिहून येणार. आता परत तुम्ही इथे ID टाका, तुम्ही जो नवीन पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आता भरणार आपण आपल्या पाल्याचा फॉर्म. लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसून पडेल. यामध्ये मराठी नाव टाका याबद्दलचं ऑप्शन होतं, हे आता RTने रिमूव्ह केलेलं आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण मराठी नाव भरपूर पालकवर्गांना टाकता येत नव्हते. बघू शकता तुम्ही जे रजिस्ट्रेशनमध्ये डाटा यूज केलेला आहे तो डाटा तुम्हाला दिसत असेल, जसं की इथे लास्ट नेम आहे, इथे फर्स्ट नेम आहे, इथे मिडल नेम आहे, परंतु आपण दाखवू शकत नाही कारण की यूट्यूबच्या पॉलिसीनुसार आपण कोणताही पर्सनल डाटा दाखवू शकत नाही त्यामुळे. तर बघू शकता लास्ट नेममध्ये विद्यार्थ्याचे सरनेम आलेले असेल, फर्स्ट नेममध्ये विद्यार्थ्याचे नाव, मिडल नेममध्ये विद्यार्थ्याच्या वडिलाचे नाव, आईचे नाव म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी ओके, हा जो फॉर्म आहे हा पाल्याचा फॉर्म आहे, म्हणून यामध्ये संपूर्ण डिटेल्स पाल्याचीच असणार आहे. रजिस्ट्रेशनसुद्धा पाल्याच्या नावाने, वडिलाच्या नावानं नाही, आणि संपूर्ण फॉर्म हा पाल्याच्या नावाने असणार आहे. आणि इथे पाल्याचे मदर आणि पाल्याचे फादर म्हणजे तुम्ही, तर इथे मदर नेम, फादर नेमचे लास्ट नेम, इथे फर्स्ट नेम टाका दोघांचे आणि इथे मिडल नेम टाका. अशा प्रकारे तिन्ही नाव व्यवस्थितरित्या भरा.
कुठे चूक असेल तर एडिट करून घ्या, नंतर एडिट होणार नाही. डेट ऑफ बर्थ आपण ऑलरेडी टाकलेली आहे, चेंज होत नाही. जेंडर मेल आहे फिमेल आहे क्लिक करा. तुमची मुलगी आहे मुलगा आहे त्याप्रकारे. इथून तुम्हाला एक पॅरेंट्स स्टेटसचं ऑप्शन येणार, त्यामध्ये आपण ऑप्शन दाखवू तुम्हाला कोणकोणते आहेत. त्याप्रकारे त्या ऑप्शनमधून तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा आहे. जसं की डायव्हर्स वगैरे असते कोणाचा, त्याप्रकारे ऑप्शन त्यामध्ये चूज करायचा आहे. आणि काहीच नसेल तर तुम्ही जनरल ऑप्शन चूज करू शकता. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. इथे तुमचं डिस्ट्रिक्ट आलेला आहे ऑलरेडी, तालुका टाकायचा आहे, गाव असेल तर गावाचं नाव, जर तुम्ही सिटीमध्ये राहत असेल तर वॉर्ड क्रमांक तुम्हाला आजूबाजूला कोणाला विचारून घ्या, तो वॉर्ड क्रमांक तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जो ॲड्रेस वगैरे आहे हा यामध्ये फिलअप करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये टाकलेली संपूर्ण माहिती सेव्ह करायच्या अगोदर परत चेक करत चला, कारण की तुमच्याकडून कोणतीही चूक व्हायला नको. कारण जर चूक झाली तर ती चूक तुमची दुरुस्ती होणार नाही. बघू शकता इथे ऑप्शनमध्ये काय आलेलं आहे, तर यामध्ये बघा विडो आहे, डायव्हर्स आहे, अनाथ आहे, सिंगल पॅरेंट्स आहे. यामधलं ऑप्शन जर असाल कोणी तर तुम्ही चूज करू शकता. आणि काहीच नसेल सगळं ओके असेल तर जनरल ऑप्शन चूज करून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा. संपूर्ण माहिती फिलअप झाल्यानंतर तुम्ही जो ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह करावा लागेल स्टार्टिंगला. बघू शकता अशा प्रकारे आम्ही जो ॲड्रेस टाकतो आहे, अकोल्याचा ॲड्रेस आहे आमचा, तो अकोल्याचा ॲड्रेस टाकतो आहे. तुम्ही त्या एरियामध्ये असेल त्या एरियाचा ॲड्रेस टाका. इथे सिटीमध्ये आहे, वॉर्ड क्रमांक आम्ही विचारून टाकलेला आहे. अशाबद्दल पूर्ण तिघांचे नाव, पाल्य, मदर, फादर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मेल फिमेल, ही अतिशय इम्पॉर्टंट आहे पार्ट. अशा प्रकारे संपूर्ण ॲड्रेस टाकला. आणि त्यानंतर आता करायचा पहिली स्टेप ती म्हणजे सेव्ह. जोपर्यंत तुम्ही सेव्ह करणार नाही तुम्हाला इथे जो गुगल मॅप आहे तो येणार नाही. अगोदर सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला इथे गुगल मॅप येऊन जाणार. क्लिअर? तर संपूर्ण माहिती फिलअप झाल्यानंतर तुम्ही सेव्ह करा. अगोदर सेव्ह होत नाही, कारण डाटा टाकणे अतिशय महत्त्वाचं आहे. डाटा टाकल्यानंतर सेव्ह करा. बघू शकता सेव्ह झाल्यानंतर गुगल मॅपचं ऑप्शन आलेलं आहे. इथे क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मॅप ओपन होणार. त्या मॅपमधून आपल्याला जो ॲड्रेस टाकलेला आहे म्हणजे आपले घर शोधायचे आहे. आणि त्या घरावर आपल्याला जो रेड कलरचा ॲरो आहे तो ॲरो त्या घरावर नेऊन ठेवायचा आहे. संपूर्ण डिटेल्स टाकलेली आहे, ओके आहे. आता आपण गुगल मॅपला क्लिक करू. गुगल मॅपला क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन येणार. यामध्ये ॲटोमॅटिक तुमचा जो ॲरो आहे हा तुमच्या सिटीमध्ये येऊन जाणार. डायरेक्टली लोकेशनवर येत नाही आहे कोणाचे, तरी घाबरण्याचं कारण नाही आहे. तुम्ही इथून झूम आउट, झूम इन करू शकता. अशा प्रकारे तुमचा जो ग्राफ आहे हा मूवेबल असणार आहे. तुम्ही जसं जसं तुमचं लोकेशन मूव्ह करणार इथे तुम्हाला तुमचा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हा चेंज होत राहणार. लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हा तुमच्या घराचा ॲड्रेस म्हणू शकतो आपण. ओके. त्यानंतर अजून एक अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे बघा. अतिशय म्हटलेलं आहे मी, काय म्हटलं आहे? अतिशय. परत म्हणतोय अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कोणता बघा, इथे तुम्हाला फक्त 5 अटेम्प्ट दिल्यात आलेले आहे. तुम्ही 5 वेळा तुमचा ॲड्रेस सेव्ह करू शकता. गुगलमध्ये चेंज केला सेव्ह करा, गुगलमध्ये चेंज केला सेव्ह केला, गुगलमध्ये चेंज केलं सेव्ह केलं. परंतु 5व्या नंतर 6व्या वेळेस तुम्ही करू शकत नाही. तुमचं ॲप्लिकेशन लॉक होणार. का बरं? कारण की तुम्हाला 5 अटेम्प्ट देण्यात आलेले आहे. त्यामुळे भरपूर जे पालक वर्ग आहे त्यांना शाळा येत नाही आहे, तर ते लोकेशन चेंज करू बघत आहे की इथे तरी शाळा येईल का, तिथे तरी शाळा येईल का. आणि त्यांचे ते ऑलरेडी जे 5 अटेम्प्ट आहे हे फिनिश करत आहे. आणि फिनिश केल्यानंतर त्यांना परत ॲड्रेस चेंज करता येत नाही आहे. भरपूर कमेंट्स आलेल्या आहे पालकवर्गांच्या. असं करू नका. तुम्ही जास्तीत जास्त 2 वेळा करा, 3 वेळा करा. यामध्ये स्कूल येत असेल तर ठीक आहे, नाही येत आहे तर तुम्ही पण एवढे काही हे नाही आहे की तुम्हाला लोकेशन सिलेक्ट करता येत नाही आहे म्हणून तुम्ही ओकेच करत असाल. परंतु तुमच्या एरियामध्ये शाळाच नसेल तर शाळा येणार कुठून? त्यामुळे व्यवस्थितरित्या बघा. 5 अटेम्प्ट आहे, जास्त यूज करू नका. व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. आपण डिटेल्समध्ये सांगतोय, ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला जर अडचण असेल, माहिती मिळत नसेल, कमेंट्सवर जर उत्तर मिळत नसेल तर तुम्ही फेसबुकवर या ना. मी डायरेक्टली चॅट करतोय पॅरेंट्ससोबत, तुमच्यासोबतसुद्धा करू शकतो. तुम्हालासुद्धा माझ्याकडून जेवढी माहिती मला माहिती आहे तेवढी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. जर माहिती पाहिजे असेल तर तिथे या. चुका होऊ देऊ नका. बस एवढंच सांगायचं आहे मला. अशा प्रकारे तुम्ही ॲड्रेस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता हा तुम्ही जो ॲड्रेस टाकणार आहे आणि हा ॲड्रेस हा थोडाफारच मॅच होतो, कारण गुगल ॲड्रेस थोडा चेंज राहतो त्यामुळे, परंतु मॅच होतो थोडा तरी. ठीक आहे. त्यानंतर हे जे लोकेशन आहे हे लोकेशन तुम्हाला मूव्ह करून घ्यायचं आहे. बघायचं आहे की आपलं घर कुठे आहे. आजूबाजूला झूम करून बघा, जसं की राम मंदिर आहे का, आणि राम मंदिर समोरून आपलं घर कोणत्या लाईनमध्ये, या लाईनमध्ये आहे का, असं आहे का, मग यामधून तिसरं आहे का, हो हे आहे, अरे आपल्या आजूबाजूला तर खाली प्लॉट आहे. अशा प्रकारे सिलेक्ट करा तुम्ही. होत आहे, संपूर्ण पालकवर्ग सिलेक्ट करत आहे व्यवस्थित. हा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड येऊन जाईल तुमचा. हा आता एकदा जर सेव्ह केला तर 1 अटेम्प्ट आपला मायनस होऊन जाईल. इथून 4 अटेम्प्ट बाकी राहणार. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲड्रेस सेव्ह करायचा. सेव्ह झाल्याबरोबर हे पेज
निघून जाणार आणि तुमचा जो ॲड्रेस आहे हा तुमच्या पहिल्या पेजमध्ये येऊन जाणार. ॲड्रेस आल्यानंतर म्हणजे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आल्यानंतर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ॲड्रेस आलेला आहे इथे. ओके, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आलेला आहे. अशा प्रकारे बघून घ्या आणि त्यानंतर फायनल सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर हे सुद्धा लोकेशन तुमच्या फॉर्ममध्ये सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लिकेशनला. यामध्ये जर कोणाला डाऊट्स असेल तर तुम्ही विचारा, आजूबाजूला विचारा, शिक्षकांना विचारा, कोणाला विचारा, फक्त चूक होऊ देऊ नका. त्यानंतर बघा अप्लिकेशनमध्ये इथे तुम्हाला स्टँडर्ड चूज करायचं आहे. ओके, फर्स्ट स्टँडर्ड आहे किंवा तुमच्या मुलाच्या वयानुसार जेही स्टँडर्ड येत असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये सध्या जे एज आहे हे फर्स्ट स्टँडर्डसाठी आहे. रिलिजन हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, बुद्धिस्ट आहे, जेही असेल XYZ यामधून तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. जेही असेल तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर कास्ट हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण कास्टमध्ये चूक होऊ देऊ नका. तुमची SC आहे, ST आहे, OBC आहे, जेही असेल ते तुम्ही यामधून सिलेक्ट करा. ओपन असेल तर जनरलचं ऑप्शन आहे, SC-BCचं ऑप्शन आहे किंवा यामधून कोणतीही कास्ट असेल तुमची, कास्ट सर्टिफिकेटवर चेक करा. त्यानुसार तुम्हाला यामधून कास्ट सिलेक्ट करायची. जशी की आमची OBC आहे तर इथून आम्ही OBC सिलेक्ट करू. ओके, अशा प्रकारे कास्ट सिलेक्ट करा. त्यानंतर हँडिकॅप दिव्यांग येस नोमध्ये ॲन्सर द्या, चूक होऊ देऊ नका. HIV अफेक्टेड येस नोमध्ये ॲन्सर द्या. बघा कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी सांगण्यात आलेलं आहे जर तुमची कास्ट असेल तर. त्यानंतर इथे विचारण्यात आलेलं आहे आधार कार्ड, तर इथे आधार कार्ड टाकायचं आहे तुमच्या मुलाचं. यासाठी सुद्धा भरपूर कमेंट्स आलेल्या आहे की आधार कार्ड कोणाच टाकायचं. आधार कार्ड तुमच्या मुलाचं टाकायचं. इथे यस क्लिक करा, इथे आधार कार्ड नंबर टाका तुमच्या मुलाचा, मुलीचा, जेही असेल तुम्हाला, म्हणजे अप्लिकंट ज्याच्या नावाने फॉर्म भरत आहे तुमच्या मुला मुलीच्या नावाने त्यांचा आधार कार्ड नंबर टाका. पॅन कार्ड नंबर टाकायची गरज नाही आहे, असेल तर तुम्ही पाल्याचा तर पॅन कार्ड आहेच नाही त्यामुळे टाकूच नका, गरज नाही आहे त्याची. मोबाईल नंबर ऑलरेडी टाकलेला आहे इथे आपण. त्यानंतर इथे पॅरेंटचा ईमेल ID असेल तर तुम्ही टाकू शकता. ॲड्रेस प्रूफसाठी यस क्लिक करा. बर्थ सर्टिफिकेटला यस प्रूफ करा म्हणजे यस क्लिक करा. कास्ट सर्टिफिकेटला यस क्लिक करा, कास्टमध्ये आहे त्यामुळे. ओपन विद्यार्थी असेल तर त्यांना इथे इन्कमला यस करावं लागेल. कास्टचं ऑप्शनला असं लॉक येऊन जाणार, म्हणजे ते काही करू शकणार नाही, त्यांना गरजच नाही आहे कास्टची, कारण ते कॅन्डिडेट ओपनमध्ये आहे त्यामुळे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे. तर संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर इथे सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन आहे, तर सेव्ह करून घ्यायचं आहे. आधार कार्ड नंबर पाल्याचा टाकावा लागेल. यामध्ये मदर फादरचा टाकायचा नाही आहे, ईमेल ID सुद्धा टाकू शकता तुम्ही. अशा प्रकारे सेव्ह करून घ्या. त्यानंतर आपल्याला करायचे आहे डॉक्युमेंट्स अपलोड. तर डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये 3 डॉक्युमेंट्स आहेत, ज्यामध्ये पॅरेंटचे आधार कार्ड मागण्यात आलेले आहे, कास्ट सर्टिफिकेट वडिलांची किंवा मुलाची टाकू शकता. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, त्यानंतर वोटिंग कार्ड आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक बिल आहे आणि भाड्याने राहत असलेले जेही पॅरेंट्स असेल ते रेंट ॲग्रीमेंट टाकू शकतात. तर इथे पॅरेंटच्या आधार कार्डमध्ये फादरचे आधार कार्ड टाकू शकता तुम्ही, आणि जर मदरचे असेल तर तुम्ही कंबाईन करून मदरचे सुद्धा टाकू शकता, म्हणजे दोघांचेही टाकू शकता. नसेल तर तुम्ही फादरचे पॅरेंटचे आधार कार्ड टाकू शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे वडिलांची किंवा मग मुलाची काढली असेल तर मुलाची टाका. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये, तर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही बघा की तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत, त्याप्रकारे तुम्ही एक डॉक्युमेंट्स त्यामध्ये अपलोड करा. तिन्ही डॉक्युमेंट्स टाकल्यानंतर अपलोड सक्सेसफुल होऊन जाणार, इथे 100% येऊन जाणार. या साईडला तुम्ही तिन्ही डॉक्युमेंट्स डाउनलोड करून परत चेक करू शकता, जी लिस्ट येऊन जाणार त्यामधून तुम्ही एकदा चेक करू शकता की डॉक्युमेंट टाकलेले बरोबर आहे किंवा नाही. अशा प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. आणि त्यानंतर आपण तर सेव्ह केलेलंच आहे. सेव्ह केल्यानंतर आता करणार आपण स्कूल सिलेक्शन. स्कूल सिलेक्शनमध्ये आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे शाळेचे नाव. तर यामध्ये बघू शकता 1 किलोमीटरचं ऑप्शन आहे, बाकी ऑप्शन नाही आहे. आता 1 किलोमीटरमध्ये किती शाळा आहे बघू शकता. तर या विद्यार्थ्याला 2 शाळेचा समावेश झालेला आहे, म्हणजे लोकेशननुसार 2 शाळा आहे. 2 शाळेमधून स्टँडर्ड कधीपर्यंत आहे बघू शकता. इथे 7वीपर्यंत, इथे 8वीपर्यंत आहे, म्हणजे इथे फक्त 7वीपर्यंत शिक्षण होणार आणि इथे 8वीपर्यंत शिक्षण होणार. ओके. त्यानंतर दोन्ही शाळा विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेल्या आहे, म्हणजे पालकांनी सिलेक्ट केलेल्या आहे. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही शाळा सिलेक्ट करू शकता आणि इथे सेव्ह करू शकता. तुम्हाला जर यामधली कोणती शाळा नको असेल तर जो टिक मार्क दिलेला आहे हा रिमूव्ह करून टाका. एकच शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि जर कोणत्या पालकवर्गाला जर एकही शाळा येत नसेल तर तुम्ही दिलेलं लोकेशन जे आहे हे एकदा चेक करा आणि लोकेशनमध्ये 5 अटेम्प्ट तुम्ही करू शकता. 6व्या अटेम्प्टला तुम्हाला लोकेशन चेंज करता येणार नाही. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ऑप्शन व्यवस्थितरित्या फिलअप करा, शाळा टाका आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर बघू शकता इथे आपल्याला अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे की फायनल आहे आपला फॉर्म. फायनल फॉर्ममध्ये तुम्हाला स्टार्टिंगपासून तर नाव, जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, एकूण 1 वर्ड, आईचे नाव, वडिलाचे नाव, कास्ट वगैरे एकूण 1 वर्ड, ॲड्रेस A to Z, कास्ट सर्टिफिकेट वगैरे वगैरे संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या 2 वेळा चेक करायची आहे.
कारण इथून जर तुम्ही फॉर्म सबमिट केला, हा चेकबॉक्सला क्लिक केला आणि इथे सबमिटचं ऑप्शन येईल, तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही. त्यामुळे फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करा, कारण की फायनल करायच्या अगोदर तुम्ही काहीही करू शकता. जर फॉर्म चुकीचा वाटला एडिट करू शकता, डिलीटसुद्धा फॉर्म करू शकता जर फायनल सबमिट केला नसेल तर. परंतु जर फायनल सबमिट केला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. ओके, त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा चेक करा. जर तुम्हाला 100% गॅरंटी आहे की आपण भरलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे, चुकलेली नाही आहे, तरच तुम्ही या चेकबॉक्सला क्लिक करा. जर वाटत असेल तर तुम्ही परत बॅक जाऊन एडिट करू शकता. ओके, जर ओके असेल तर या चेकबॉक्सला क्लिक करा. चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर बघू शकता कन्फर्म अँड सबमिटचं ऑप्शन आलेलं आहे. इथून जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला विचारण्यात येणार की तुम्ही फॉर्ममध्ये एडिट करू शकणार नाही. तुम्ही ओके क्लिक केलं की तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार आणि जिथे तुम्ही कन्फर्म केलेला इथे तुम्हाला जनरेट PDF चं ऑप्शन येणार. म्हणजे तुम्ही भरलेला फॉर्म तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तो PDF स्वरूपामध्ये 2 पेजचा फॉर्म येऊ शकतो तुम्हाला. तुम्ही प्रिंट काढून ठेवा, सेव्ह करून ठेवा, कारण की तुम्हाला ॲडमिशनपर्यंत तो फॉर्म लागणार आहे. म्हणजे ॲडमिशनच्या दिवशीसुद्धा तुम्हाला तो फॉर्मची प्रिंट मागण्यात येणार आहे. तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे RT ॲडमिशन 2026-27चे फॉर्म भरू शकता. यामध्ये थोडी माहिती अपडेटेड आहे, त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरा. कोणाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जेही आपल्या रिलेटेड असेल, तुमचे मित्र असेल, फॅमिलीमधले कोणी व्यक्ती असेल त्यांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा RT ॲडमिशनमध्ये फॉर्म भरू शकले पाहिजे आणि आपल्या पाल्याला 8वीपर्यंत मोफत शिक्षण देऊ शकले पाहिजे. कारण यावर्षी जो GR आलेला आहे 1 किलोमीटरच्या आतमधल्या शाळा टाकता येणार आहे. त्यामुळे भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांना शाळा कमी येत आहे. कमी येत असल्यामुळे यामध्ये आता चान्सेस जास्त आहे, कारण की तुम्हाला 1 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या शाळा येईल त्यामध्येच तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या शाळा पाहिजे त्या टाका, या प्रोसेसनी फॉर्म भरा. अडचण असेल कमेंट्स करा आणि RT ॲडमिशन 2026-27च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.